म्हणजे काय केलं हे पहा, 12 दिवस होऊन गेले. 12 दिवस आमचे 27 निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले. याला 12 दिवस होऊन गेले. आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहेत, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या. बरं, 21 यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या हायकमिशनमधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदला घेणं म्हणतात का? याला बदला घेणं. तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता ना. बदला घेता ना की आपल्यासमोर कोणी आपला राजकीय शत्रू नको, खतम करून टाकायचं. मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअरस्पेस बंद केली, हवाई हे बंद केलं, यूट्यूब चॅनल. याला का बदला म्हणतात? 27 लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला? हे कोणाला मूर्ख बनवत आहेत? प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना. त्याला बदला घेणं म्हणत नाही. हे तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागताय. बदला घेतला. कसला बदला? काही घेतलेलं नाही. शांतपणे आनंदात सुखानं चाललेलं आहे. भीती वाटते मला या देशाची आता. आम्हाला की अशा प्रकारचे राज्यकर्ते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल. आणि आमच्या बदल्याची पद्धत काय? ते यूट्यूब चॅनल बंद करायचे आणि नाड्या आवळायच्या. बंद करायचे. अरे कुठे? हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुन कर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. 12 दिवस झाले तरी बदला घेत आहेत. आणि आत्ता युद्ध सराव करतायत. आत्ता युद्ध सराव करतायत. युद्ध का सराव कर रहे हैं. इसे बदला बोलते हैं क्या? चलिए छोड़ो, और क्या है? सामाजिक न्याय लाडली बहन योजना जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है, जिसकी वजह से बाकी जो खाते हैं उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है. लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है. कितना है? 700 रुपया का 500 रुपया कितना है? अब 500 पे रहा. 1500 था, 500. चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी ना. अजित पवार बोलते मैंने कहा. मैंने तो नहीं कहा था. मी नाही बोललो होतो. कर्जमाफी मी कुठे बोललो? अहो सरकार तुमचं आहे ना. पण तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, डेप्युटी सीएम आहात. आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा. हा तुमचा पैसा कुठला? ते एक मंत्री आहेत, त्याचा पैसा वळवला. अहो लाडका बहिणींना दिला ना. तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता तुमच्या खिशातला पैसा वळवला आहे का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय. शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लवाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती. आणि पाकिटमारी करणं सोपं नाही. अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री. अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना. म्हणजे अजितदादा पवारांना म्हणाले शकुनी. अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल